सर्व साहित्यामध्ये वर्णन करत असताना, प्रत्येक अभंगामध्ये वर्णन करत असताना अभंगाचा भावार्थ लक्षात तुमच्या आमच्यासाठी आणून दिलेला आहे, जगासाठी. संतांच्या साहित्याचं वर्णन हे स्वतः आयुष्यामध्ये अनुभूती घेणं आणि आपली अनुभूती ही दुसऱ्याच्या फायद्यासाठी होणं, म्हणून हे व्यक्त केलेले अभंग. संसारामध्ये रममान असणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला, कारण आपण तुम्ही आम्ही प्रत्येक जण रममान आहोत संसारामध्ये, कसोशीनं 99.99% आपल्या पूर्ण दिनचर्येमध्ये संसार भरलेला आहे. आपल्या पूर्ण दिनचर्येमध्ये आपल्या जागृतीमध्ये ही संसार आहे, परिणाम स्वप्नामध्ये सुद्धा संसार आहे. जागृतीचा व्यापार स्वप्नामध्ये जर यायचा असेल तर जागृतीचा व्यापार काय पाहिजे? जागृतीचा व्यापारच जर दुसरा असेल तर स्वप्नाचाही व्यापार तेच आहे. म्हणून ज्याच्यासाठी मनुष्य देहाची निर्मिती आहे आणि त्या मनुष्य देहाला निर्माण करण्याच्या पाठीमागचं निर्माणकर्त्याचं उद्दिष्ट आहे. निर्माण करणारा कोण आणि निर्माण तुम्हाला आम्हाला केलंय कशासाठी? 84 लक्ष योनीमध्ये फिरून आल्याच्या नंतर 83,99,999 योनीचा पगडा आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. पण या ठिकाणी मनुष्य देहाची प्राप्ती झाली ही खूप महत् भाग्याची गोष्ट आहे. समर्थांनी वर्णन केलंय, बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट. काय सहज भेटला नाही, खूप जन्मापासून आला. आणि त्याला इकडे दुजोरा दिलाय काकड्यामध्ये गोविंद महाराज. इकडे म्हणाले बहुत जन्माचा शेवट आणि काकड्यामध्ये त्याला दुजोरा दिलाय संतांना. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण यावया येथवरी होते हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. काम काय? विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून दाते हो दान करा जाते पंढरपुरा. किती दुरून आला? खूप दूर, माहित नाही आपल्याला. बरं निष्ठा आला नाही, दुःख आहे त्याच्या पाठीमाग, उठा ठेवा आहेत. आणि मग ज्या आरती आपण दुरून आलाव, कष्ट करून आलाव, सोसत 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 आपण या ठिकाणी आलो, मनुष्य देह प्राप्त झाला. आणि मनुष्य देह निष्ठा प्राप्त झाला नाही, निष्ठा प्राप्त झाला नाही, अष्ट ऐश्वर्यानं संपन्न असा प्राप्त झाला. अष्ट ऐश्वर्यानं संपन्न असा झाला. तुमचं म्हणणं अष्ट ऐश्वर्यानं आम्हाला काय? माणसाच्या पाठीमागच्या मागण्या वेगळ्या असतात आणि माणसाला कीर्तनातून परमार्थातून ज्ञानाची गरज काय तर कळायला पाहिजे. माणसाला आपल्यापाशी भौतिक सुखसुविधा खूप संपन्न आहेत, पण जर आपल्याकडे अष्ट ऐश्वर्याचा नरदेह नसला असता, साधू संतांना वर्णन काय केलं माहिती का? नरदेह असता अंध राहिला असता तर दुसऱ्याचा आधार घेऊन चालावं लागला असतं, दुसऱ्याने नेलं तर जावं लागलं असतं, कीर्तनाला चला म्हणलं तर आपल्याला काही जमत नव्हतं, काठी टेकवावं लागत होती, कुठेतरी पडत होतं. नरदेह असता बहिरा, बहिराजा असला असता तर श्रवण झालं नसतं. नरदेह असला असता थोटा, हातच नसले असते तर दान धर्म कशानं करावं? ह्याचा अर्थ काय? अष्ट ऐश्वर्यानं म्हणजे नाक कान डोळे ऐकण्याची क्षमता आणि मजबूत नरदेह आपल्याला ज्या अर्थी प्राप्त आहे त्या अर्थी आपण जगातले सर्वात सुखी आहोत. ज्या क्षणाला तुमच्या माझ्या शरीरामधला एक एक दिलेला भगवंतानं अवयव संपायच्या मार्गाला लागल त्या दिवशी देणाऱ्याची किंमत कळायला लागते, देणाऱ्याची किंमत कळायला लागते. आणि देणाऱ्याची किंमत कळायला लागल्यावर पार उतार वयात गेल्यावर विचारते मला परमार्थ करता आला असता
पण मला ते घडला नाही, मी केला नाही. तसं तुम्ही आम्ही आहोत. साधू संतांनी तुम्हाला आम्हाला कायम जागृत केलंय, कायम जागृत. संत का माहित, आठवे देव तो करी उपाव, येर ते जीवाव खटपटा, होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा सिनसी, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माता, भावे चरणी देवा माता, सुखविवेता जन्माच्या, सुखविवेता जन्माच्या, सुखविवेता जन्माच्या, सुखविवेता जन्माच्या, धनदाता पुत्र जन, बंधू सोय जय जोर, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, सुखविवेता जन्माच्या, जागा करालेत. हरिनाम सप्ताह आला, आपल्या सप्त्यामध्ये एक काकडा आहे. आणि मला सांगायचं गोविंद महाराज, काकड्याचे जे अभंगाची चाली आहेत की नाही, काकड्याच्या अभंगाच्या चाली काकड्याच्याच म्हणल्या पाहिजेत. कारण त्या चालीमध्ये असा दर्द आहे, माणसाला झोपेमध्ये ते उदासीनता तयार करते. आणि त्याच चाली पण वेगवेगळ्या पद्धतीच्या चाली काढणे त्याला काही अर्थ नाही, कारण त्या चालीमध्ये दर्द आहे. आणि त्या चाली करून आपण काकडा म्हणायचा आहे. मला काय म्हणायचंय की जागा केला साधू संतांनी, आणि जाग करताना सांगाले बाबा, ज्या देवानं तुम्हाला आम्हाला अष्ट ऐश्वर्याचा देह प्राप्त करून दिला असतानाही, तुकाराम महाराज म्हणायत, एखादी माणूस जर ऐकत नसल, सुरुवातीला त्याला सांगायच्या काही पद्धती आहेत. एखाद्याला म्हणावं लागल चला की कीर्तनाला, त्यांना अनेक अडचणी सांगतोय. पुन्हा एखाद्या ऐकायला गेलं तर चल की कीर्तनाला. आणि एखाद्या वेळेस जर पुन्हा रागावून सांगायचं असेल, एखादे दिवस कीर्तनाला आल्यावर काही मरणार. साधू संतांना दोन्ही तिन्ही पद्धतीने सांगण्याची कोशिश केलेली आहे. दोन्ही तिन्ही पद्धतीची आधी समजून सांगितलं, मग उमजून सांगितलं, आणि जेव्हा ऐकत नाही तेव्हा शिव्या देऊन सांगितलं. ऐकत नाही तेव्हा शिव्या देऊन सांगितलं. पण प्रत्येक माणसाचा एक भाव आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंतचा एक प्रत्येकाचा भाव काय. एखाद्या सत्कर्माला जर आपण चला, तर आपण प्रत्येक जण आपल्या संसाराच्या बाजू मांडत असतो. आलो असतो हो, पण कामानं फुरसुदच नाही. प्रत्येकाची गोष्ट करा तुम्ही, पुरुषापासून महिलेपर्यंत, महिलेपासून लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण काय म्हणतंय, आज आलो असतो पण मला वेळ नाही. कधी भेटल चांगल्या कामासाठी वेळ आपल्याला. समर्थानं फार छान दिलंय, ये चिक्षणी मरून जाशी तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणूनिया. हाय त्या स्थितीमध्ये वर्तमान काळात, चालू वर्तमान काळाची खून दाखितल्या संतांनं. कल करे सो, आज करे सो, अभी कर. आणि आणखीन बी त्याच्या पुढे सांगितलंय, पल में प्रलय हो जाएगा फिर करेगा कब. आत्ताच केलं पाहिजे. आता ह्या गोष्टीला साधू संतांनी महत्व दिलं. आणि महत्व देताना सांगाले, तुमचा माझा प्रत्येकाचा योगक्षेम चलविणारा कोण आहे? कोण चालविणारा? एक परमात्मा आहे. आपला श्वास आणि उश्वास, प्रत्येक माणसाला एक म्हणते, प्रत्येक जण म्हणते बा ह्या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. शिकविता धनी वेगळाचे, शिकविता धनी वेगळाचे,
जाणे कोण जाणे त्याची कळा आणि चालवी पांगुळा पायावीन. मुक्याला बोलायला लावणारा तोच आहे, पांगळ्याला चालायला लावणारा तोच आहे, आंधळ्याला पाहायला लावणारा तोच आहे. मग सांगायचा भाग आहे की त्याच्या सत्तेशिवाय इतला पानही हालत कुणी. पण माणसाला एक अभिमान आहे बरं, मी असल तरच घरदार चलतय. घरामध्ये बायको म्हणत्या नवऱ्याला, मी तुमच्या संसारात भेटले म्हणून तुमचा निभाव लागला, नाही तर तुमचं काही खरं. हे कुठं बी तेच आहे. एखाद्या वेळेस नवरा म्हणतो बायकोला, माझ्यापाशी पडलीस म्हणून जमलं, नाही तर तुझं काही खरं. आई वडील म्हणतात मुलाला, आम्ही होता म्हणून शिकलास, सवरलास, चांगलं झालास. हे प्रत्येकाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाचे ते उत्तर आहेत चलत आहेत संसारामध्ये. मला काय म्हणायचं सांगायचं तुम्हाला, ह्या जगामध्ये मी करता आपण जर म्हणत गेलो तर आपल्यासाठी आपल्या मनानं कोणत्याच गोष्टी होत. काय करावं लागेल आपण, तुमचा माझा साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सुंदर संदेश दिलाय. ह्या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना आपला कर्ते पण वजा करायचे. आपल्याला परमार्थ काय शिकितय, आपलं कर्ते पण वजा. मी केलो नाही, मला करवून घेणारा कोणीतरी माझ्या पाठीमाग आहे. कुठलीही गोष्ट जर आपल्या कर्तेपणाचा समर्पण भाव जर दिला, आपल्याकडे बघा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये जर स्वयंपाक झाला, संध्याकाळची पद्धत आहे किंवा सकाळी, चुलीवरचा गरम स्वयंपाक झाल्या झाल्याच माणूस जेवायला बसतंय का? पहिलं काम काय करावं लागेल? पहिलं काय करावं काम? ज्या घरामध्ये सुग्रण बाई आहेत ना, सुग्रणी, त्याला सुग्रहीन बाई म्हणावं. ती काय करते, मुलाला सांगते, बाबा गरम स्वयंपाक झालाय पण आताच नको, आधी काय कर, देवाला नैवेद्य दाखव. का दाखवाव देवाला नैवेद्य? देव खाते म्हणून दाखव. कुणाचा खालाय आतापर्यंत? एक नामदेव महाराज सोडले तर. त्याच्या पाठीमागची परिभाषा समजून घ्या. आपण बघा, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला माहित आहे आपण केलेला स्वयंपाक ह्या कच्च्या अन्नापासून केलेला आहे, कच्च्या अन्नापासून. आणि ते स्वयंपाक करताना, स्वयंपाक एक कला आहे, 64 कलेमध्ये एक कला स्वयंपाक कला आहे. घ्या बरं माणसाला करायला हवा स्वयंपाक, चहा जमना माणसाला साधा, त्या बाईनं केलेला स्वयंपाक कच्च्या अन्नापासून, त्याला मीठ किती लागतंय, चटणी किती लागत्या, ते समध्या गोष्टीचं संयोजन करून त्याच्यामध्ये टाकावं लागतंय. आणि ते समान प्रमाणात योग्य प्रमाणात झालं तर त्याची फोडणी बी साधावं लागते, ते खाणाऱ्याला गोड वाटावं लागतंय. तेव्हा तिनं केलेल्या स्वयंपाकाची फलश्रुती हाताला लागली. नाही तर मीठच जास्त झालं, चटणीच जास्त झाली, समजा झालं तर बाद झालं समजा. ह्याचा अर्थ काय, आपण केलेल्या स्वयंपाकामधला प्रत्येकातला आधी वाटा देवाकडे का गेला पाहिजे? देवा हे मी केलेलं नव, हे आधी तू करतायस नैवेद्य, तू करतायस. देवापाशी आपण दिवा लावायचा आहे. का लावायचा आहे? काही लोक म्हणतात हो आमचा रोजचा नियम आहे, आम्ही देवापाशी दिवा लावता. हो, देव अंधारात आहे. देव अंधारात आहे का हो गोविंद महाराज? काय म्हणले भगवान कृष्ण अर्जुनाला? अर्जुन म्हणला, देवा मला तुमचं रूप बघायचंय. भगवंतानं सांगितलं, अर्जुना हे डोळे काय कामाचे नाही, आणि ह्या डोळ्यानं जर बघलं तर तुला दिसणार सुद्धा. जया पाहता चर्मचक्षीन लक्षे, ह्या डोळ्यानं दिसेल का? एका भारीला देवाचं रूप बघायसाठी गीता शास्त्रामध्ये सांगितलंय, लाखो कोट्यावधी सूर्य एकदाच चमकतील इतकं तेज प्रचंड देवाचं रूप आहे. आणि आपल्या डोळ्यानं बघू शकता का? आणि आपला आळणी भाव काय, मी देवापाशी उजेड केलो. देवापाशी उजेड केलो हा भाग नाही, मी देवापाशी दिवा ज्या आरती लावायला चालो, त्या आरती माझ्या अंतकरणामध्ये दिवा तेजत आहे म्हणून ते दिवा लावायची आज कॅपॅसिटी आहे. माझ्या अंतकरणामधला जर दिवा इजला तर आपल्यापाशी कुणीतरी आणून लावावं लागते. आतमधली चेतना जागृत आहे म्हणून त्या देवापाशी आपल्याला दिवा लावायचा आहे, दिवा लावायचा आहे. हे विजलू नाही, विजायच्या आत. साधू संतांनी वर्णन केलंय, बरवे झाले
वरी नाही पडिलो मृत्यूचे द्वारी आणि फिरोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं इथपर्यंत आला जमलंय. ह्याच्यात आधी कुठं काही वाट दुसरी लागली असते तर. म्हणून प्रत्येक माणसाला असा भाव किंवा मी हाय तवर जमते, मी जर गेलो तर दुसरं काही खरं नाही. आपल्या जीवनामध्ये आपला मी संपून ज्यानं टाकलाय की नाही त्याचं काम देव करायला तयार असते. आपला मी संपत नाही म्हणून आपल्या पाठीमागे देव उभा टाकत नाही. बऱ्याच माणसाला खुश आहे, माझ्याशिवाय जमत नाही, माझ्याशिवाय जमत नाही. एक तुम्हाला सांगतो, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत त्यानं व्यवस्था लावलेली आहे. मुंगी पासून किती लहान आहे देव. देवाचं अस्तित्व दाखवित असताना शास्त्रकारांनी साधू संतांनी वेदशास्त्र पुराणांनी देव किती लहान आहे हे बी दाखिलंय आणि देव किती मोठा आहे हे बी दाखिलंय. देव किती मोठा आहे, अनंत ब्रह्मांडे, आणि हरी हा इतका मोठा, इतका मोठा. आता किती विज्ञान प्रगत झाले, प्रत्येक लहान लेकरापाशी अँड्रॉइड मोबाईल आहे, ऑनलाईन जग झालंय, 5G आलाय, 6G येण्याच्या पाठीमागं आहे. प्रत्येकाला माहित आहे कोणचं बटन काय दाबल्यावर काय दाखवते जगामधलं. तुम्ही काढा. आपल्या पृथ्वी सारखे अनंत पृथ्वी जगामध्ये आहेत. जाऊ दे, आपल्या पृथ्वीचा भाग घेऊ नका. आपली पृथ्वी ज्या आकाशगंगेमध्ये फिराल्या, ज्या सूर्याच्या मालिकेच्या भोवती फिराल्या, असे सूर्य कोट्यावधी एका आकाशगंगेमध्ये आहेत. त्याच्यामधली आपली मिल्की वे आकाशगंगा आहे. कोणची आहे? मिल्की वे. तसल्या आकाशगंगा कितीतरी आहेत, सांगायचा भाग नाही, कितीतरी आहेत. आणखी सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला? सोप्या भाषेत साधू संतांच्या समर्थाने एका ठिकाणी वर्णन केलंय. रेणुहुनी सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेची पाडे, तयामध्ये तयास मुंगी महाथोर, नेनो चालिला कुंजर, मुंगी समुताचा पुरायसे बोलती. किती मोठे किडे, किती लहान आहे सांगतो तुम्हाला. त्याच्यात उत्तर द्या. असं इतके जगामध्ये लहान किडे आहेत की आपल्या डोळ्यामध्ये गेलं तरी डोळ्याला काही होत नाही. रेणुहुनी सूक्ष्म किडे. मग त्या लहान किड्याला, तर त्या लहान किड्यापासून मुंगी जर गेली, आपली मुंगी ही आता आपल्या डोळ्याने दिसत नाही ना, ही मुंगी जर गेली तर ती मुंगी त्या किड्याला हत्ती एवढी दिसते म्हणून. कोणची मुंगी? ही बारकी. मी माझ्या मनाचं सांगणं गेलो, इथून सांगायचंय ते साधू संतांचं सांगायचंय. बारक्या मुंगीला जर त्या हत्ती एवढी मुंगी वाटत्या बारक्या किड्याला, तर किती बारकी किडे असतील? जाऊ द्या. आता तुमच्या माझ्या दृष्टीनं मुंगी केवढी? तुमच्या माझ्या दृष्टीने केवढी मुंगी? मुंगीस मुताचा पुरायशे बोलत, म्हणजे इतकी लहान आहे ती मुंगी. बी जर एवढ्या लहान किड्याला हत्ती एवढी वाटत्या, त्या अर्थी एवढ्या लहानातल्या लहान किड्यामध्ये सुद्धा व्यापून असणार परमात्म तत्व किती लहान आहे. एका कवीनं मस्त छान वर्णन केलंय, छान वर्णन केलंय. अगर चिटी के पैर में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है. किती लहान आहे देव. मुंगीच्या पायामध्ये बांधलेलं घुंगरू, त्या घुंगराचा आवाज आणि त्या आवाजामधला नादही जर ऐकत आहे, त्याचं नाव देव, त्याचं नाव देव. पण माणसाला एक भ्रम आहे की देव नाही, असा जागा नाही. हे शास्त्र सांगाले, संत सांगाले, पण माणूस म्हणतोय देव अमुक ठिकाणी, देव तमुक ठिकाणी, देव मंदिरातच आहे. असं नाही. सर्वा घटीराम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सूर्यप्रकाश
मोठा झालो असतो, गोविंद महाराज एका जणांना व्यक्त केलेली खंत आहे बरं. काय म्हणला, लय मोठा झालो असतो पण मला मायबाप चांगले भेटले नाहीत, मला मायबाप चांगले भेटले नाहीत म्हणला. प्रत्येक माणसाची खंत आहे. पुढे गेलेल्या माणसाला विचारावं, ते म्हणते आणखीन पुढे गेलो असतो पण मला अमुक अमुकानं रोखलं. तुम्हाला सांगतो, इथं आपल्या मनासारख्या गोष्टी होत्या अशातला भाग नाही. व्यवस्था कशी लावल्या सांगतो. एक दृष्टांत देतो तुम्हाला. दृष्टांत, भारतामध्ये हे भारत इतका सुंदर परंपरेने नटलाय, संस्कृती इतकी मोठी आहे की त्या संस्कृतीची गहनता आपल्याला लक्षात येत नाही. स्वर्गामधली तिलोत्तमा नावाची एक अप्सरा, त्या अप्सरेनं काय केलं, तिला एक मुलगी झाली, लेकरू झालं. आता स्वर्गाची अप्सरा, त्याला कशाचा संसार, त्याला कशाचं लग्न, त्याला कशाचं काय, तिनं काय केलं, ते लेकरू कुणा ह्यांना सांभाळा म्हणून ते लेकरू फेकून दिलं एका जंगलात. एका जंगलात लेकरू फेकून दिलं. लेकरू फेकून दिल्याच्या नंतर लहान लेकरू तडपडालेलं जंगलामध्ये, उन्हाची तिरप आली त्याच्यावर. पण त्या जंगलामध्ये एक भला मोठा पक्षी, शकुंत नावाचा पक्षी आला. आणि त्या पक्षानं काय केलं, ते लेकरूपाशी पक्षी गेलं आणि लेकरू का लढाले, त्याला लेकराचा भावच कळना ना, पक्षी ते पक्षी. पण ते ऊन त्या लेकरावर पडत असताना त्या पक्षाचे पंख उन्हाच्या आडवा आले आणि लेकरू लढता लढता शांत झालं. त्या पक्षाला कळलं ऊन लागू लागलं म्हणून लेकरू लढू लागलं. हळूहळू काय झालं, त्याला लढू लागलं की पाणी आणून पाजवायचं चोचीमध्ये, काहीतरी खाऊ घालायचं ते लेकराला. कोणी नाही त्या जंगलामध्ये. काही दिवस त्या लेकराचा लळा पक्षाला लागला आणि लेकराला काय पाहिजेत हे कुणाला समजू लागलं, पक्षाला समजू लागलं. थोडा आहे का बारका आहे ना, पक्षाला समजू लागलं. कालांतरानं ते लेकरू थोडं रांगायला लागलं, मोठं झाल्यावर चलू लागलं. हळू अंगावर कपडे नाहीत, काही नाही, मुलगी आहे, चलू लागलं जंगलामध्ये. पक्षी संगत राहायचं, लेकरू तिकडे जाईल तिकडे पक्षी संग राहायचं. त्या पक्षाला लळा लागला आणि पक्षाला लळा लागल्यावर थोडं आणखीन पोरगी मोठी झाली, ते पक्षी आणून खाऊ घालायचं. असं करता 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 ते पक्षी हुशार होतं. त्या पक्षाला वाटलं हे लेकरू मी किती दिवस सांभाळू जंगलामध्ये, म्हणून त्या पक्षाला माहित होतं त्या जंगलामध्ये कण्व ऋषीचा आश्रम होता. आणि पक्षाला जाणीव होती की बा हे लेकरू मी कुठं सोडलं पाहिजे, आश्रमात सोडलं पाहिजे. त्या पक्षानं हळू त्या आश्रमाकडे घेऊन गेलं त्या लेकराला. मुलगी अशी मोठी झालेली आणि त्या मुलीला कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन सोडल्यावर कण्व ऋषीला दया आली आणि कण्व ऋषीला समजलं की हे लेकरू, त्याला माय नाही बाप नाही, लहानपणापासून ह्या पक्षाने ह्याचा सांभाळ केलाय, म्हणून कण्व ऋषीनं त्या लेकराला घेतलं आपल्या आश्रमामध्ये. शकुंत नावाच्या पक्षानं त्याचा सांभाळ केल्यामुळं त्या मुलीचं नाव शकुंतला ठेवण्यात आलं. कण्व ऋषीनं त्याचं नाव काय ठेवलं, शकुंतला. थोडं ऐका, तुम्हाला मला भ्रम आहे की मी घरी नसल्यावर माझं घर ओस पडतं की काय, की नाही. घरी बायको म्हणते तुमचं मुलाकडे लक्षच नाही, नाही तर पोरग खूप मोठं झालं असतं. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये ती मुलगी तेज पुंज अप्सरेची मुलगी असल्यामुळे सौंदर्य नटू लागलं. 18-20 वर्षाची मुलगी झाली, सुंदर मुलगी. एका दिवशी त्याच वनामध्ये कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये भारताचा राजाचं आगमन झालं. त्या राजाचं नाव होतं दुष्यंत. दुष्यंत नाव होतं. राजा आलाय. आश्रमामध्ये आल्यावर त्या दिवशी कण्व ऋषी आश्रमामध्ये नव्हते, आश्रमाची व्यवस्था ती मुलगी सांभाळत होती. बापाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या राजाला आश्रय दिला, बसायला जागा दिली, पाणी दिलं, सर्व दिलं. पण राजाची नजर त्या मुलीवर पडली. राजाला वाटलं बा आपलंही लग्न झालं नाही आणि आपल्याला रपट्ट राणी म्हणून आपल्याला ही मुलगी जर मिळाली तर खूप मी भाग्यवान आहे. राजाच्या मनात आलं. नुसतं मनात आलं नाही, राजा बोले दल आले. राजानं कण्व ऋषीकडे निमंत्रण पाठवलं, तुमच्या मुली संग मला लग्न करायचं आहे, तुम्ही तयार आहोत का? कण्व ऋषीला आनंद झाला. एक मुलगी जंगलामध्ये फेकून दिलेली आपल्या आश्रमात वाढली आणि ती भारत देशाच्या राजाची राणी होणार आहे. कुणाला नको आहे? दुष्यंत नावाच्या राजा संग लग्न लावून दिलं आणि भविष्यामध्ये ती भारत देशाची राणी झाली. दुष्यंत आणि शकुंतला नावं तुम्ही ऐकली असतील.
त्याच्या पोटी भरत नावाचा मुलगा जन्माला आला आणि त्याच्याहून आपल्या भारताला भारत नाव पडले. कशाहून पडले भारत? त्या. आता एक तुम्हाला विचारायचंय, ती मुलगी कोण? कुणं फेकली? फेकली तर कुठं फेकली? तिचा सांभाळ कुणं केलाय? पक्षाने केलाय. आणि तुम्ही दिवस रात्र म्हणत आहो, मी तुला पोसतो, मी तुला सांभाळलो, मी हा म्हणून तुझा समजा आहे. तुकाराम महाराज आठवण करून द्यालेत, बाबा तुझं माझं सीत काही नाही, पोसी तो जगासी एकला तो एकला तो पोसी तो जगासे एकला पोसी तो जगासी एकला तो पोसी तो जगासी कारे नाटवेचे कृपाळू देवाची कारे नाटवेचे कृपाळू देवा कारे नाटवेचे कृपाळू देवाची कारे नाटवेचे कृपाळू देवाची पोसी तो जगाची एकला तो पोसी तो जगासी एकला तो पोसी तो जगाची एकला तो पोसी तो जगासी एकला तो कोण केली बाळा तुताची उत्पत्ती कोण केली बाळा तुताची उत्पत्ती कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती कारणाटवीची कृपाळू देवाची कारणाटवीची कृपाळू देवाची ओ पोची तो जगाची एकला तो पोची तो जगाची एकला तो कर्णाटवीचे कृपाळू देवाची कर्णाटवीचे कृपाळू देवाची पोची तो जगाची एकला तो पोची तो जगाची एकला तो एकला तो प्रत्येकाची व्यवस्था लावली आहे. 84 लक्ष योनीमध्ये चारी खाणी चारी वाणी अंडज झारस वेदज उद्भिद चार खाणी मधल्या प्रत्येकाची व्यवस्था लावणारा परमात्मा आहे. उगा आपण कोणीतरी बडेजावपणा करता कामा. मुघलाच्या काळामध्ये स्वातंत्र्याची निर्मिती छत्रपतीनं स्वतःचं स्वराज्य तयार केलं. स्वराज्य तयार करताना छत्रपतीनं मोठमोठे किल्ले त्यावेळेस स्थापन केले, किल्ले जिंकले आणि स्वराज्य निर्माण केलं. पण सूक्ष्म अहंकार मनामध्ये राहिला. महाराजांच्याही मनामध्ये सूक्ष्म अहंकार राहिला. अडाणी माणसानं अहंकार केला तेवढं देवाला काय वाटत नाही, पण शहाण्या माणसाचा अहंकार मेरू पर्वता एवढा असते म्हणा. मेरू पर्वता एवढा अहंकार असतो. एका दिवशी गडाचं काम चालू असताना आवाढव्य गडाचं काम, हजारो माणसं कामाला असताना सहज छत्रपतीची स्वारी आली आणि छत्रपतीची नजर गेली दूर 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 पर्यंत. माणसं काम करालेत. तुमचं माझं तसंच आहे बरं. राहिना आपल्यापाशी 2-4 एकर शेत, कुणापाशी एखाद्या 10-12 एकर असेल. 10-12 एकर असल्या जर आपण गावामधले माणसं लावले 5-25-30 माणसं जर आपल्या गावा शेतात झाले, ते मालक म्हण त्याची छाती अशी पुढे राहते. त्याला वाटतं हे मी समजायला. बऱ्याच जणाला हे वाटतं बरं, आम्ही कामाला तुम्हाला लावा म्हणून तुम्ही जगा लाव समजे करा लाव, कोणीच कुणाचं काही राहत नसतंय. हे साखळी आहे, अन्न साखळी आहे. उपजे ते नासे ते पुनरपिदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. त्याला दुजोरा दिलाय समर्थानं. एक रिते एक भरते, भरते मागुती रिते होते, रिते तेही भरते काळांतरी. ऐशी सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. आजचा राजा उद्या कधी रंक होईल सांगाय जमत, आणि उद्याचा भिकारी, आजचा भिकारी उद्या राजा होईल काय सांगाय जमत. हे कैसे कैसे केले त्याचा तोच जाणे.
हाय का आपल्याकडे मागमूस? आपल्याला वाटतंय देवानं बरोबर केलं नाही, देवाला कळलंच नाही. एक जण काय म्हणला, आमच्याकडल्या भागाकडे शेतकरी आहे ना, दोन शेजारी शेतकरी दोघांना शेततळे बांधले, शेतकरी खणले, शेततळे महाराष्ट्र शासनाचा पैसा आणि शेततळे खणले दोघांनी सारखंच, दोघांनी बी एकाच लवणावर शेततळे खणले. आणि बरोबर शेततळे खणल्यावर एका जणाला शेतीमध्ये शेततळ भरल्यावर पाणी कुणीकून जावं त्याच्यासाठी वाट मोठी ठेवली. आणि एका जणानं काय केलं, मजा तळ्यामध्ये आलेलं पाणीच बाहेर जाऊ नये म्हणून काहीच ठेवलं नाही. पाऊस काय मोजमापानं पडणार आहे का? जे पाऊस पडला एका दिवशी, जे पाऊस पडला आलं की ज्यानं वाट ठेवली होती की नाही, त्याचं पाणी भरलं बी शेतन, ते वाटणं निघून बी गेलं. त्याला काय म्हणावं? आउटलेट. आणि ज्यानं वाटच ठेवली नाही जायला, पाणी आलं त्या शेत बी फोडलं, त्याचं 5-10 एकर घासून गेलं, त्याचं घासलं शेतकऱ्याचं घासून गेलं, बाखालच्या बी गेलं शेतकऱ्याचं. मला तुम्हाला विचारायचंय, शेतकरी दोघांना बी एकदाच खणले होते, पाणी एकाच दिवशी त्या रानामध्ये तितकंच पडलं होतं, देवाची काही हे नव्हती. पण ते म्हणलं देवच बदमाश आहे म्हणला, इतकं पाणी पडायची काय गरज होती म्हणला. त्याला विचारलं, बा इतकं पाणी पडलं तर पुढल्याचं का वाहून गेलं नाही, तुझंच का गेलं? पुढल्याला विचारलं, बा तुझं काऊन वाहून गेलं नाही? काय नाही म्हणला, मी आधीच वाट करून ठेवली होती, जे आगावचं येईल ते जाण्यासाठी. पण ह्यानं वाट का केली नाही त्याला विचारलं, म्हणला माझं पाणी मी कसा बाहेर जाऊ देतो? देवानं समान कृपा तुमच्या आमच्यावर केलेली आहे, फक्त फरक आहे पात्रामध्ये. आपल्या पात्रतेमध्ये शुद्धता किती आहे, आपली घेण्याची कुवत किती आहे, आणि घेताना आपण काय म्हणून घेतो ही कॅटेगरी जर लक्षात नाही आली. खूप माणसाला, एक जण काय म्हणला, चलता चलता गुलाबाचं झाड दिसलं त्याला, काय म्हणला, गुलाबाचं फुल सुंदर देवानं तयार केलंय, पण देवाला अक्कलच नाही म्हणला, एवढ्या चांगल्या फुलाच्या ठिकाणी काटे तयार केलेत म्हणला. वास्तविक पता काय आहे का? तुम्हाला सांगतो, देव इतका हुशार आहे, अति सुंदर जिथं असते, अति सुंदरता त्या ठिकाणी काही ना काही विकृती तयार केलेली असते. गोविंद महाराज, अति सुंदर जिथं ठिकाण असतंय तिथं काहीतरी विकृती तयार केलेली असते. कला आपल्यापाशी दिल्या, कला गाण्याची कला आहे, कीर्तनाची कला आहे, सांगण्याची कला आहे, बोलण्याची कला आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन काही अवकला बी दिलेली असते. दुपारच्या पारी एक जण मस्त दुपारी चालय रस्त्यानं, चलता कुपाट्यावर एका जणाच्या मांडवावर मस्त भला मोठा त्यानं हे बघला, भोपळा, असा भोपळा बघला. आणि त्याला म्हणला, काय भोपळा मोठा आहे म्हणला, पण काय देवाला कळलंच नाही म्हणला, एवढा मोठा भोपळा आहे पण दिलाय कशाला एका याला, काय म्हणला देवाला कळलं नाही म्हणला, एवढा मोठा भोपळा दिलाय म्हणला. आणि दुपारचं ऊन असं आताच्या तपल्यासारखं जांभूळीच्या झाडाखाली दुपारचं झोपला. दुपारी झोपल्याच्या नंतर वरून जे जांभूळ पडलं त्याच्या नाकावर पडलं. नाकावर पडल्या नाकाच्या शेंड्यावर लागलं जांभूळ. त्याला सुचलं, बा देव लई शहाणा आहे म्हणला, देव लई शहाणा आहे. जर ते सकाळचा भोपळा ह्या जांभूळीच्या झाडाला राहिला असता तर, आणि ते जर मयात नाकावर पडला असता, जैशी स्थिती आहे तैशा परी राहेन, कौतुक तूप आहे संचिताचे. मी तुम्हाला सांगू लागलो, छत्रपतीला तसा थोडा सूक्ष्म अहंकार आला आणि वाटलं किंवा एवढं लोक आज मी ह्याला समजायला मी जगवालो, थोडा अहंकार आला. सहज समर्थाची स्वारी आली त्या ठिकाणी आणि समर्थानं छत्रपतीला म्हणले, वा 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 छान बांधकाम चाललंय गडाचं, खूपच राजेशाही थाटामध्ये चाललंय. एक पाथरवट गोटा फोडत होता, मोठा गोटा. त्या पाथरवटाकडे हळूच शिवाजी महाराजाला नेलं समर्थांनी आणि सांगितलं त्या पाथरवटाला, समर्थानं आज्ञा केली, म्हणले ह्या गोट्याला फोड मधून. भला मोठा गोटा होता, पाथरवटानं परिश्रम केले, राजाच्या देखत मधून मध्यभागी गोटा फोडला आणि मध्यभागी फोडल्यामध्ये एक देवळी निघाली बारीक.
त्याच्यामध्ये थोडं पाणी निघालं आणि त्या पाण्यामध्ये एक बेंडूक निघाला. समर्थाने शिवाजी महाराजाकडे नजर टाकली, म्हणले शिवबा, ह्या गोट्यामधल्या पाण्यामध्ये हे बेंडूक निघालाय, ह्याचा बी पोशिंदा तूच आहेस काय केला. छत्रपतीचा आल्याला सूक्ष्म अहंकार गळून गेला. समर्थाला नमस्कार केला, म्हणले चुकलं माझं, चुकलं. त्याला दुजोरा तुकाराम महाराजाने दिलाय. पाषाणाच्या पोटी दरदूर बैसला, तयाच्या मुखी चारा कोण घाली. तुकाराम महाराज म्हणाले, दगडामध्ये बसलेल्या बेंडकाला ज्या अर्थी चारा कोण घालालाय, जो घालालाय त्याचं नाव देव, जो घालालाय त्याचं नाव देव. एका दिवशी रुक्मिणी आई साहेबाला वाटलं, देवाला विचारलं रुक्मिणी आई साहेबांना, म्हणले का हो, ह्या समजा 84 लक्ष येऊनीला पोषणारे तुम्ही साव का. देव म्हणले वा त्याच्यात काही संशय नाही, ह्याची व्यवस्था कोण लावल्या, व्यवस्था आहे. आताचे विज्ञानवादी लोक म्हणतात गोविंद महाराज की ह्या सृष्टीमध्ये हे 9 ग्रह एका रेषेमध्ये बरोबर फिरालेत, उदय बरोबर व्हालाय, अस्त बरोबर व्हालाय, ही निसर्गाची कमाल आहे म्हणते. निसर्गाची कमाल आहे. आपल्या बुद्धी लई लहान आहेत. आपल्या भारतामध्ये समजात मोठा एक बुद्धिवान माणूस होऊन गेलाय, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. त्यानं तत्वज्ञानामध्ये जगामध्ये सर्वात मोठा तत्ववेता होऊन गेलाय. आत्ताच्या काळात झालेला माणूस आहे, 25-30 वर्षाखाली. त्यानं असं लिहून ठेवलं, ज्या अर्थी ह्या सूर्यमालिकेमध्ये 9 ग्रह एका ठिकाणी एक एकाच्या भोवती फिरत असतंय, त्या अर्थी ह्याची व्यवस्था लावणाऱ्यानं बरोबर लावल्या. ज्या अर्थी व्यवस्थित फिरालेत त्या अर्थी व्यवस्थापक नक्कीच आहे. त्या अर्थी व्यवस्थापक, आताचा व्यवस्थापक नाही, उगाच चिठ्ठीवर लग्नाच्या नाव टाकायचं व्यवस्थापक, ते कुठं राहतं की काय नाही, की लग्नाचा टाइम बी त्यालाच कळत नाही. व्यवस्थापक काय करतात त्या व्यवस्थापकाला. रुक्मिणी आई साहेबांना म्हणले, देवा संध्याकाळची वेळ झाली, म्हणले आता समजे जेवले असतील, तुम्ही बी जेवा. रुक्मिणीने परीक्षा घेतली देवाची, म्हणले लई देवाला वाटतं की कोणी जेवलं, समजे जेवले की मी जेवणार आहे. आणि रुक्मिणीने काय केलं, देव जेवायच्या आधी एक मुंगी डबी मध्ये कोंडली गोविंद महाराज, आणि ती मुंगी डबी मध्ये कोंडल्यावर देवाला जेवायला वाढलं. देवाचं जेवण झालं आणि रुक्मिणीनं विचारलं, देवा तुमचं जेवण झालं, ह्या अर्थी सगळ्या जगामधले लोक समजे पशु पक्षी समजे मुंगी हे समजे पोट भरले का समजायचे. देवाला सांगितलं नक्कीच. कारभारी माणूस केव्हा जेवत असते. आपल्या घरी जर एखादी प्रोग्राम पहिल्या पंक्तीलाच कारभारी बसला, काय म्हणतील लोक, बहुतांश नाही जास्तीत जास्त कारभारी माणूस आपल्या घरच्या पंक्तीमध्ये सर्वांचं झाल्यावर जेवते, त्याचं नाव कारभारी आहे. सामान्य गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. जर आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला वाटतंय की मी कारभारी आहे, समजायचं झाल्यावर मी शेवटच्या पंक्तीला जेवतो, हा माझा धर्म आहे, तसं ह्या समजा जगाचा मालक जो कारभारी आहे त्याचंही जेवण कधी होईल, समजायचं झाल्यावर. जेवण झाल्यावर रुक्मिणीने म्हणले, देवा झालं का जेवण समजायचं. देवानं म्हणले निसंशय. हळूच ती डब्बी काढली आणि त्या डब्बीमध्ये एक देवाच्या समोर दिली. देव आपल्या रुक्मिणी आई साहेबानं म्हणले, बघा ह्याच्यामध्ये एक मुंगी आहे, तिचं जेवण झालं नाही. तिचं जेवण ज्या अर्थी झालं नाही, तुम्ही तर म्हणाला तुम्ही समजा जेवले. भगवंतानं रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, म्हणले खोलून बघा डब्बी. डब्बीचं टप्पन काढलं आणि टप्पन काढल्यावर त्या मुंगीपाशी तांदळाचा एक दाणा होता, ते थोडा कातरलेला दिसला. भगवंतानं रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, म्हणले तिचंही पोट भरलंय. रुक्मिणीने विचारलं, हे दाना कुणं टाकला, हे दाना कुणं टाकलाय मधात. देवानं सांगितलं, ज्या वेळेला ती मुंगी धरून तू टाकू लागलीस त्यावेळेस तुझ्या भांगमधला एक तांदळाचा दाना उरलेला कधी त्याच्यात पडला हे तुला पता लागला नाही. पोसी तो जगाशी एकला तो सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया सत्ते. कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना. चाले
शरीर कोणाची असते कोण बोलाविते हरिविना कोण बोलाविते हरिविना कोण बोलाविते हरिविना सारे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना कोण बोलविते हरिविना कोण बोलविते हरिविना साले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिविना. मला काय म्हणायचंय, माणसाला माणूस पण दिलं म्हणून माणूस बोलतय तुम्हाला सांगतो. आणि शब्द दिलाय म्हणून गचाळ वायफळ बोलण्यात काही अर्थ अनंत वाचाळ आणि तया कैसा गोपाळ. एका शब्दाची किंमत काय, एका शब्दाची आपल्या तोंडातून निघणाऱ्या एका शब्दाची किंमत काय महाराज. एक शब्द निघायसाठी इथून निघावं लागतंय. तिला इथली वाची कोणची आहे, परा नावाची वाची आहे. इथून इथं यावं लागतंय शब्द, इथून इथं यावं लागतंय. आणि इथं आहे की नाही आपल्या तोंडामध्ये इथं 8 जागी शब्द जर घर्षण झाला तर शब्द स्वच्छ आणि स्पष्ट बाहेर पडतोय. आणि जर एका जागी फिसकला तर माणूस बोबड बोलतोय. 8 जागी घासावं लागतंय शब्दाला. गळ्यामध्ये कंठामध्ये घासावं लागतंय, ओठाला लागावं लागतंय, जिभीला लागावं लागतंय, दाताला लागावं लागतंय, वरी टाळूला लागावं लागतंय. 8 जागी त्याचं घर्षण व्हावं लागतंय तेव्हा एक शब्द निघत आहे. आणि आपण मात्र जे दिलंय ते काही बोलत चला उगा साधू संत माहित का, एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागमू धरावा तेने ब्रह्मानंद होय आगवागा. व्यवस्थापक परमात्मा आहे आणि परमात्म्यानं केलेली व्यवस्था एवढी छान आहे. कसं आहे बघा, आधी शिर निर्माण केलंय का आधी शेर निर्माण केलाय. आधी शिर निर्माण केलंय का आधी शेर निर्माण केलाय. आधी शेर निर्माण केलाय, शिर नाही. आधी खाण्यासाठी तयार करून ठेवलं देवानं आणि पण जेवढं ज्याच्या दैवात आहे तेवढंच भेटतंय. शास्त्रकारांनी असं म्हणलंय, 100 रुपये कमिलेल्या माणसाला कळलं पाहिजे की खायला 10-20 रुपये लागतील, दान करायला 10-1 रुपये लागतील आणि परोपकाराची भावना जपायला आपल्या घरच्या व्यवस्था भागवायला 10-20 रुपये लागतील. उरलेले जर 50 लागले आणि 50 गेले ना, ते 50 जमून 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 कधी निघून जाते हे ना. आणि त्याच्या माघारी त्याच्या इस्टेटीसाठी भांडणच भांडण. व्यवस्थापकानं इतकी सुंदर व्यवस्था त्यांना सांगलंय बा, तुझ्या जीवनात आहे तेवढं तू चल, बाकीच्याची तू काही काळजी करू नको. तसं आपलं शिर तयार करायच्या आधी शेर तयार केलाय. ज्या पहिल्या चाहूल लागली आईच्या गर्भामध्ये त्या लेकराला जेव्हा वाचा आली आणि ते गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये इतक्या खराब अवस्थेमध्ये आहे, काय सांगू बाळा गर्भीच्या वेदना. गर्भाच्या इतक्या खराब अवस्थेमध्ये असताना त्यानं देवासंग एक कॉन्ट्रॅक्ट केले. देवा मज सोडविशी येथोनी तरी मी स्वहित करेन. इथून जर मला असं आणि तेच त्यावेळेस देवाचं नाव घेत राहते, गर्भी असता सोहम सोहम. गर्भी असता आणि बाहेर पडता कोहम कोहम. मी म्हणलो नाही, कोहम ह्या शब्दाचा अर्थ मी म्हणलोच नाही. आणि सोहम ह्या शब्दाचा अर्थ मी तुझाच आहे आणि तुझाच काम करायसाठी पुढे जाणार आहे. पण एकदा का त्याची नाळ छाटली तर ते म्हणते मी म्हणलोच नाही. देवासंग पहिली लबाडी झाली आपली. गर्भामध्ये असताना ते गर्भ जसा वाढतंय की नाही, गर्भ जसा वाढतंय त्याच्या वाढीसारखं त्याला खाण्यासाठी आईच्याच गर्भामध्ये आईच्याच शरीरावर दुधाची व्यवस्था केली. ती तुकाराम महाराजांना दुसऱ्या चरणात कोण केली बाळा दुधाची